सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवल्यातील कैलासवासी सुभाषचंद्र पारख पतसंस्थेतील ठेवीदारांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी आमसभेत थेट शिक्षक आमदार किशोर दराडे यांना साकडे घातल्याने पतसंस्थेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। एकीकडे पतसंस्थेचे संचालक विविध कार्यक्रमांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहे, तर दुसरीकडे हक्काचे पैसे परत न मिळाल्याने ठेवीदार संतप्त झाले। अनेक ठेवीदार अत्यंत हलाखीचे जीवन जगत असून काही जण गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत। उपचारासाठीही पैसे नसल्याने त्यांच्यासमोर जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। लोकप्रतिनिधींकडे अनेकदा दाद मागूनही केवळ निराशा हाती आल्याने ठेवीदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ठेवीदारांनी सहाय्यक निबंधकांसमोर आपल्या व्यथा मांडत कठोर कारवाईची मागणी केली आहे। यावर सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून लवकरच ठोस कारवाई करण्याचे संकेत मिळाले आहेत। लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणा आता या पीडित ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी काय पावले उचलतात त्याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे। कैलास बाळासाहेब साताळकर, मी माझे पतसंस्था सुभाषचंद्र पारख पतसंस्थेमध्ये पैसे अटकलेले आहे। तरी आमदार साहेबांची आम सभा होती, त्या कारणाने मी इथं ऑफिसला आलेलो आहे। तरी मॅडमने सांगितलं प्रयत्न करू। पिंटू पारख पतसंस्थेच्या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सदर अर्ज हे पतसंस्थेच्या जे व्यावसायिक अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवले जाणार आहे आणि सदरचे अर्ज पाठवल्यानंतर त्याचा फॉलोअप घेतला जाईल। सर्व ठेवीदारांना लवकरात लवकर रक्कम मिळण्यासाठीचा जो पण काही पाठपुरावा असेल तो सहाय्यक निबंधक कार्यालयातर्फे घेतला जाईल। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।